नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून. बरेच दिवसानंतर आपली व्हिडिओच्या माध्यमातून भेट होत आहे. ऑफिसमध्ये बसल्यानंतर टी व्ही बघत असताना मनामध्ये असा एक विचार आला की मनुष्य स्वतःला बुद्धिवान प्राणी समजतोय, परंतु तो निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. माणसाला भावना आहेत, जशा पशूंनाही भावना असतात. मनुष्य भावना आपली प्रगट करू शकतोय, पण पशूंना भावना प्रगट करता येत नाही. मनुष्य हसू शकतोय, दुसऱ्याला हसवू शकतोय. मनुष्य स्वतः रडू शकतोय, दुसऱ्याला रडवू शकतोय. मनुष्य एखाद्याशी गोड बोलू शकतोय, दुसऱ्याचं गोड बोलणं ऐकू शकतोय. मनुष्य एखाद्याला आपली वेदना सांगू शकतोय आणि दुसऱ्याची वेदना जाणून घेऊ शकतोय. हे मनुष्य करू शकतोय, पण पशूंना भावना असतात, पण त्यांना प्रगट करता येत नाही. साधं उदाहरण घेतलं तर ते कोंबड्या असतात, धाब्यावर घेऊन जात असताना त्या अशा कोंबड्या एका काठीला लटकवलेल्या असतात आणि त्या लटकवलेल्या काठीला त्या कोंबड्या त्याच्या चोचीतून सफेद असं पाणी येत असतो, फेस येत असतो आणि त्यांचे पंख फरफडत असतात. त्यांना वेदना असतात, पण वेदना प्रगट करू शकत नाही. त्या सांगू शकत नाही की आमचा शेवटचा दिवस आहे, आम्हाला सावकाश घेऊन चला. दुसरं एक उदाहरण घ्या. आपण हवेरोड जात असताना 2-4 कुत्री असे मरण पावलेले असतात. त्यांच्या पिल्ल्यांना भावना असतात की आमचे वडील किंवा आमची आई ॲक्सिडेंटमध्ये मरून गेली, पण त्या भावना व्यक्त करू शकत नाही. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकत नाही की आमच्या बाबांची काही चुकी नव्हती, अक्षय ठाकूरची गाडी आली न त्याने आमच्या बाबांना ॲक्सिडेंट केला. हे भावना व्यक्त करू शकत नाही. मनुष्य भावना व्यक्त करू शकतोय, पण मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. म्हणून तर कोरोना कालामध्ये मनुष्य 2 वर्षे तोंडाला फडका बांधून खिडकीमध्ये बसलेला होता आणि खिडकीमध्ये बसलेला असताना खिडकीतून बघत असताना पशु पक्षी, गाय, कोंबडी, म्हैशी सर्व फिरत असताना, पण स्वतःला बुद्धिवान प्राणी समजणारा मात्र खिडकीत बसून होता. याचं कारण की मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. आपल्याला दुसरं एक उदाहरण माहिती आहे की ज्या वेळेला कोरोना होता त्यावेळेला नद्या स्वच्छ साफ सुथऱ्या दिसत होत्या, पण मनुष्य घरातून बाहेर निघाला आणि नद्या पूर्ण घाण आणि त्याच्यामध्ये केर कचरा पडू लागला. याचं कारण मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. एक तुम्हाला उदाहरण देतोय की एका गाडीतून तांदळाची गोळ पडत असतं, त्यावेळेला ती गोण पडत असताना ती पडल्यानंतर तिथून 4 मुंग्या येतात आणि मुंग्या आल्यानंतर त्यांना हवे तेवढे दाणे ते घेऊन आपल्या वारुलामध्ये जाऊन निवांत बसतात. नंतर तिथून 4 चिमण्या येतात. त्या चिमण्या आपल्या चोचीमध्ये जेवढे लागेल तेवढे घेऊन जाऊन आपल्या घरट्यामध्ये बसतात. तिथून 4 गायी येतात आणि त्या गायी आपल्या जिभेने खायचे तेवढे खातात आणि आपल्या गोठ्यात जाऊन बसतात. नंतर स्वतःला बुद्धिवान प्राणी समजणारा मनुष्य येतो. 4 मनुष्य येतात आणि ते तांदूळ मातीमध्ये असतात ते सुद्धा घेऊन खांद्यावर पिशवी ठेवून पुन्हा शेजाऱ्यांना विचारतात की ही ट्रक कुठं गेली. याचं कारण मनुष्याचं पोट पूर्ण भरत नाही. का? तर तो निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. निसर्गाबरोबर जुळून घेतला तर मनुष्य जीवनाचा खऱ्या अर्थाने त्याला माणूस म्हणून जन्माला आला याचा सार्थक होईल. कारण आपल्याला माहिती असेल की निसर्ग आपल्याला माहिती की एखादा नेता तो झाडं सकाळी लावतो, दुपारी त्या झाडाला बकरी खातात आणि त्या बकऱ्यांना संध्याकाळी नेत्याचे कार्यकर्ते खातात. कारण मनुष्य हा निसर्गाबरोबर जुळून घेत नाही.
म्हणून निसर्गाबरोबर जर जुळून घेतला तर मनुष्य हा प्राणी सर्वमतीने भगवंताला प्रिय होईल. परंतु तो स्वतःला अहम ब्रह्मास्मी, मीच भगवंत आहे, मीच सर्व काय करू शकतोय, पण तू काय करू शकतोस. पण 2 वर्ष मनुष्य तोंडाला फडका बांधून बसला होता. याचं कारण की मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, मग जात पिकावर, मग जात पिकावर. खरोखर मनुष्याची वृत्तीच अशी आहे की त्याचं पोट पूर्ण भरत नाही, कितीही दिला तरी त्याला कमी असतो. म्हणून माणसाने, भगवंताने मला मिळाले आहे त्यामध्ये मनुष्य समाधानी असला पाहिजे आणि निसर्गाबरोबर जुळून घेण्याचा प्रत्येक माणसाने प्रयत्न केला पाहिजे. नमस्कार, नमस्कार, नमस्कार.